नमस्कार, विमल गायकवाड किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी आलूचा चिवडा बनवत आहे आणि हे आलू 4 घेतले तर छिलका काढून व्यवस्थित धुवून घेतले मी आणि पाण्यातच छिलते मी। तुम्ही बाहेरही छिललो तर पटकन पाण्यात टाकून द्या आणि जे मोठी छिद्राची आपली खिसणी असते त्यानंच खिसायचं आहे आपल्याला। तुमच्याकडे जर अशी खिसणी नसली तर तुम्ही पातळ काप करू शकता। एक पाण्याने धुवून घेतलेला आहे मी। फिटकरी फिरवते आतमध्ये, थोडंसं फिरवायचं आहे आणि आपण ह्याला व्यवस्थित धुवून घेऊया 2 ते 3 पाण्यानं। असं एकदम स्वच्छ पाणी निघायला पाहिजे। मी 3 पाण्यानं धुवून घेतलं आणि पहिलं एक वेळेस असं 4 पाण्यानं आपण हे धुवून घेतलेलं आहे। चाळणीत काढून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित पाणी निघतं आणि मग आपण हे सुकवून घेऊया। पातळ ह्याला सुकवून घेतलं की हे पटकन सुकून जातं आणि कॉटनच्या कपड्यावरच टाका म्हणजे पाणी ऑब्झॉर्ब होतं। हे 10 मिनिटातही तुम्ही तळू शकता। मीही 1 तासासाठी असंच पसरून ठेवलं होतं। हे हातानं बघा, हातानं जर दाबलं तर पाणी लागत नाही असं झालंय। हे आपला खीस व्यवस्थित सुकलेला आहे, तेल गरम झालेलं आहे। आता हे आपण टाकून घेऊया। शक्यतो तेल कमी घ्या, नाहीतर हे वरी बाहेरही निघतं कधी कधी, त्याच्यामुळे तेल कमी घ्या आणि असं कमी टाकूनच तळून घ्या। वाटल्यास तुम्ही मोठी कढई घ्या आणि नंतर मग तुम्ही तळून घेऊ शकता। हे थोडंसं मी क्रिस्पी करते, तुम्ही पांढरे काढू शकता। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही तळा। हे मला असं आवडते, मी असं केले। पांढरे भरपूर लोक पांढरे काढतात, ते खूप छान होतं, ते पण क्रंचीच होतं। थोडासा मी कलर येऊ दिला ह्याला। दुसरी व्यास टाकून घेऊया। हो का, असं हे झालंय ना, असं जर झालं तर तुम्ही पटकन काढू शकता। तुम्हाला जर कलर नको असला तर ह्याला तुम्ही काढून घेऊ शकता, पण मी थोडासा कलर येऊ देणार आहे। आता मी इथं कढीपत्ता टाकून घेते। आपण ही 4 तोरंबे अशा कढीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याला आपण असंच क्रंची करून घेऊया। आपल्याला हे कढीपत्त्याचं पाणी पूर्ण सुकू द्यायचं आहे। हे पांढराही बनवतात आणि असाही बनवतात, आपल्या आवडीप्रमाणे आहे हे। कुणाकुणाला पांढरा आवडतं, कुणाकुणाला असं थोडंसं कलर गोल्डन कलर आवडतं। व्यवस्थित आपण असं ह्याला मिक्स करून घेतलेला आहे आणि हे आता आपलं क्रंची झालेलं आहे। आपण पत्ता जर तोडून बघितला, असा हाताने जर दाबला, हे थंड झाल्यास पत्ता तर पटकन तुटतो पत्ता आणि त्याचे बारीक बारीक तुकडे होतात। त्याच्यामुळे आपल्याला हे असंच क्रंची करून काढून घेऊया। आता हे झालेलं आहे। हे असं साईडला जर केलं ना, हे पाणी तेल एकदम असं पाण्याची धार लागल्यासारखं लागते आणि आपल्याला हे असंच करायचं आहे। हे बघा, असं तेल आपल्याला काढून घ्यायचं आहे। पटापट काढलं आणि लगेच काढून घेतलं टाकलं असं नाही करायचं, मग त्याच्यात तेल खूपच जास्त येतं। झालेलं आहे आपलं। आता हे मिक्स करून घेऊन साईडला ठेवून देते। आपला पॅन गरम झालेला आहे। इथं थोडंसं तेल टाकून ह्याच्यात 1 वाटी बदाम टाकून घेते। हे 100 ग्राम कमी जास्त असत्याला थोडंसं, एवढं काय माझ्याकडे मोजमाप नाही, मी वाटीनं घेतलं। हे नाही टाकलं तरीही चालतं, तुम्ही नुसती शेंगदाणे, हिरवी मिरची आणि शेंगदाणा नमक एवढे टाकलं तर भरपूर होते। आता हे मी 2 तुकडे करून घेतलेत काजूचे, हे टाकून घेते। पहिले 1 मिनिटासाठी मी असंच खालीवरी करून घेतलं बदामला, ते झाल्याच्या नंतर मी काजू टाकली। काजूला हे असंच आपण 1 मिनिटासाठी परतून घेऊया। आता मी बेदाणे टाकते किंवा मनुके, ह्याला आपण असंच व्यवस्थित परतून घेऊया। हे एकदम दमानं असं फुगतं, धीरे धीरे जर आपण कमी आचवर केलं तर फुगतं। हे बघा, टम्म फुगलं। तेलात नाही तळलं मी, तेलात तर जास्तच फुगतं हे। आपल्याला जास्त तेलकट आता करायचं नाही। काढून घेऊया आपल्या चिवड्यात। हे पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेते। आता आपण मखाने टाकून घेऊया। हे मखाने भुकेसाठी खूप छान आहे हे ऑप्शन। हे मखाने खाल्लं तर हेल्दी आहे आणि चिवड्यात आपल्याला अजून जास्त भर पडती।
जास्त जर आपणाला बनवायचं झाला तर जास्त आलू खाणंही चांगलं नाही, तर आपण हे असं बनवू शकतो काही टाकून उपासाचं. ह्याला 2 मिनिटासाठी असं क्रंची करून घेतलं. आता आपण फोडणी तयार करून घेऊया. 1 चमच जिरा टाकून घेते आणि 4-5 पातळ मिरच्या कापल्या. आता काही तुकडे करून घेतले. हे शेंगदाणे मी खरपूस भाजून घेतले. आता आपण शेंगदाणा नमक टाकून घेऊया. हे उपासाठी बनवलं तर शेंगदाणा नमक टाका, नाही तर असंही नमक टाकू शकता. ह्यालाही बाजूला काढून घेऊया. खूपच छान चिवडा बनतो आणि खायलाही 8 दिवस 10 दिवस 15 दिवसही ठेवला तर नरम पडणार नाही. आणि तुम्ही लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकता, हापडे असला तर. आणि बसल्या बसल्या चहासोबतही तुम्ही हे घेऊ शकता. थोडंसं आता शेंगदाणा नमक वरून टाकून घेते मी. याला पटकन मिक्स करूया. अजून थोडंसं हे गरमच आहे, गरम आहे तोपर्यंत टाकून घेऊया. आता थोडीशी मी लाल मिरची टाकून घेते. व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला कोणते मसाले आवडत असले तर टाका, खाता असलो उपासाला तर, नाहीतर नका टाका. आपला चिवडा बनवून तयार आहे. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.